ताजी बातमी येते ठाण्यातून। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान पैसे वाटताना शिवसेनेचे शहाजी जावीर यांना मारहाण करण्यात आली। ठाण्यातील अंबिकानगर प्रभाग क्रमांक 17 मधली ही घटना आहे। वाघे इस्टेट पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले। जावीर कोणाला पैसे वाटणार होता त्या लिस्टसोबत त्याला ताब्यात घेण्यात आले। आताची ही ताजी बातमी आपण पाहतोय। ठाणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आपण बघतोय की शिवसेनेचे शहाजी जावीर यांना मारहाण करण्यात आली। ठाण्यातील अंबिकानगर प्रभाग क्रमांक 17 मधली ही घटना आहे। वाघे इस्टेट पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतले। जावीर कोणाला पैसे वाटणार होता त्या लिस्टसोबत त्याला ताब्यात घेण्यात आले। आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचा रिपोर्टर शैलेश तवटेकडून। शैलेश, आपण बघतोय की ठाणे महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा आता एक वेगळा प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पैसे वाटताना शिवसेनेचे शहाजी जावीर यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले। काय अधिक माहिती मिळते? नक्कीच प्रभाग क्रमांक 17 ची घटना आहे। अंबिकानगर मधली घटना आहे। जे बूथ आहेत त्या बूथच्या पाठीमागे जिथे नागरिकांचा जमा होता त्या ठिकाणी शहाजी जावीर हे पैसे वाटत होते आणि त्यावेळी नागरिकांना हे आढळून आलं। काही नागरिकांनी त्यांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यांच्या खिशातून जे काही पैसे दिसले आणि त्यानंतर काही नागरिकांनी त्यांना बेदम मारहाण केली। मारहाण केल्यानंतर जे काही पैसे आहेत ते त्याच्याकडे काढून घेण्यात आले आणि तात्काळ पोलिसांना तिथे असलेल्या पोलिसांना बोलवून वाघे इस्टेट पोलिसांनी त्यांना पकडून ताब्यात घेतलेला आहे। त्या संदर्भाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला। शहाजी जावीर हे काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले आहेत आणि ते आता निवडणुकीच्या पूर्वी या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता। त्यामुळे आता हे पैसे कुणाकडे आणि कुठल्या मतदारांना वाटणार होते या संदर्भात पोलीस चौकशी करतात। निश्चितपणे जावीर ज्यांना पैसे वाटणार होता त्या वोटर लिस्ट सोबतच आता त्याला ताब्यात सुद्धा घेण्यात आले। थँक्स शैलेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।